हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 31, भाग 2. तर प्रेक्षक हो, या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी 2 मुद्दे सांगतात. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे आपली भगवंतांवर आणि त्यांच्या शब्दांवर श्रद्धा असणे आवश्यक आहे, ज्यावर आपण मागील भागामध्ये चर्चा केली. आणि दुसरा मुद्दा म्हणजे सकाम कर्मांच्या बंधनातून सुटण्यासाठी आपण द्वेषरहितही असले पाहिजे, आणि ते कसे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर प्रेक्षक हो, आपल्या हृदयामध्ये खूप सारे अनर्थ आहेत आणि या सर्व अनर्थांमध्ये सर्वात घातक कोणी असेल तर तो आहे द्वेष. उदाहरणार्थ, एक राजा होता. त्याचा थाटमाट सुखसुविधा, त्याला मिळणारा मान सन्मान, त्याचं ऐश्वर इत्यादी गोष्टी बघून त्या राज्यातील एका नागरिकाला असे वाटू लागले की मला पण हा सर्व आनंद उपभोगायचा आहे. आणि त्याच्या या इच्छेमुळे तो नकळतपणे त्या राजाचा खूप द्वेष करू लागला. एकदा तर त्यानं मर्यादाच पार केली. तो राजाच्या राजवाड्यात घुसला आणि राजाच्या सिंहासनावर बसण्यासाठी प्रयत्न करू लागला. परंतु तेवढ्यात राजाच्या द्वारपालानं त्याला अडवलं, आणि ही सर्व हकीकत जेव्हा राजाला कळली तेव्हा राजाने त्याला त्याच्या त्या द्वेषवृत्तीपासून मुक्त करण्यासाठी आणि त्याला चांगला धडा शिकवण्यासाठी कारावासामध्ये टाकलं. प्रेक्षक हो, यावरून आपण हे शिकू शकतो की आपण इतरांची स्पर्धा करण्यापेक्षा, इतरांचा द्वेष करण्यापेक्षा स्वतःची स्पर्धा केली तर आपली प्रगती होईल आणि आपल्याला द्वेषभावना स्पर्शही करू शकणार नाही. कारण प्रेक्षक हो, ही द्वेषभावना जेव्हा वाढते तेव्हा या द्वेषभावनेचा उच्चांक म्हणजे आपल्याला भगवंतांप्रतीही द्वेष वाटू लागतो. यावर तुम्ही काय म्हणाल? यावर आपण असं म्हणू की नाही, आम्हाला तर भगवंतांप्रती कसल्याही प्रकारचा द्वेष नाही. आम्हाला खरं तर त्यांच्याप्रती प्रेम आहे. आम्ही त्यासाठी मंदिरामध्ये त्यांच्या दर्शनासाठी जातो, त्यांना प्रार्थना करतो, त्यांचे गुणगान गातो, घरामध्ये सुद्धा त्यांची आराधना करतो. मग आपण असं कसं म्हणू शकतो की आपल्याला भगवंतांप्रती द्वेष आहे? कारण भगवंत हे परम नियंत्रक आहेत, परम भोक्ता आहेत, परमस्वामी आहेत, राजांचेही राजे आहेत, आणि आपण सर्व जीव त्यांच्यासोबत भगवत धामात राहत होतो. परंतु तेव्हा आपण असा विचार केला की भगवंतच का परम नियंत्रक आहेत, मला सुद्धा नियंत्रक बनायचं आहे. केवळ भगवंतांनीच का भोग घ्यायचा, मलाही भोग घ्यायचा आहे. केवळ भगवंतच का स्वामी, मला सुद्धा स्वामी बनायचं आहे. ही स्पर्धात्मक वृत्ती, हा भगवंतांप्रतीचा द्वेष आपले भगवत धामातून या भौतिक जगामध्ये पतन होण्यापाठीमागचे मूळ कारण आहे. प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे एखादे लहान मूल आई वडिलांचा द्वेष करते की तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही का वागले पाहिजे, परंतु ते हे विसरून जाते की आई वडील हे नेहमी त्याच्या भल्याचंच सांगत असतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देखील आपल्या भल्याच्याच गोष्टी त्यांच्या उपदेशातून सांगत आहेत, आणि म्हणून आपण कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु मनात न ठेवता भगवंतांचे आदेश जे भगवद्गीतेमध्ये त्यांनी दिलेले आहेत त्याचे द्वेषरहित होऊन पालन केले पाहिजे. प्रेक्षक हो, जोपर्यंत आपण हा द्वेषाचा अनर्थ आपल्या हृदयातून बाहेर काढत नाही आणि पूर्णपणे द्वेषरहित होत नाही, तोपर्यंत आपल्याला पुन्हा भगवत धामामध्ये प्रवेश मिळणे शक्यच नाही. कारण आध्यात्मिक जगतामध्ये कोणी कोणाचा द्वेष करत नाही, तर मग भगवंतांचा द्वेष करण्याचा तेथे प्रश्नच येत नाही. पण या भौतिक जगामध्ये तर आपल्याला सर्रास सगळ्यांमध्ये इतरांबद्दलचा द्वेष दिसतो. कारण जोपर्यंत आपल्यामध्ये तो द्वेष नसेल तोपर्यंत आपल्याला या स्पर्धात्मक वृत्तीची आग कशी काय असू शकेल, आणि मग आपण त्या तथाकथित प्रगतीसाठी प्रयत्न तरी कसे करणार? अशा प्रकारे आपल्याला सकाम कर्मांच्या बंधनामध्ये अडकून ठेवण्यासाठी द्वेष ही सर्वात घातक गोष्ट आहे. म्हणून आपण आपली पूर्ण क्षमता लावून आपल्या हृदयातून हा द्वेषभाव काढून फेकण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि आध्यात्मिक मार्गावर भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे. प्रेक्षक हो, आपल्याला माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरील युद्धापूर्वी ते युद्ध होऊ न देण्याच्या आणि सत्य, वाजवी अशा सर्वांच्या भल्यासाठी असणाऱ्या शांतीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापुराला गेले होते. परंतु त्यांचा तो शांती प्रस्ताव पांडवांप्रती द्वेष असणाऱ्या दुर्योधनाने अमान्य केला. तेव्हा श्रीकृष्णांनी पांडवांसाठी केवळ 5 गावं द्यावीत हा दुसरा प्रस्ताव मांडला. तेव्हा दुर्योधन उत्तरला की 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढीही जमीन मी त्यांना देणार नाही. असे बोलून द्वेषाने अंध झालेल्या
दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांनाच बंदी बनवण्याची धमकी दिली. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, जर तू मला बंदी बनवू शकत असशील तर नक्कीच प्रयत्न कर. आणि तेव्हा त्या द्वेषी दुर्योधनाने भगवंतांना बंदी बनवण्याचा त्या सैनिकांना आदेश दिला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्या भर स्वभेद विश्वरूप दाखवून दुर्योधनाप्रमाणेच इतर सर्व द्वेषी लोकांना भविष्यात येणाऱ्या भीषण परिस्थितीची एक लहानशी कल्पना दिली. म्हणून प्रेक्षक हो, आपणही भगवंतांचा द्वेष करता कामा नये, कारण ते आपले परमहितेशी आहेत. ते जे काही सांगतात ते सत्य, वाजवी आणि आपल्या भल्यासाठीच असते. त्याचप्रमाणे आपल्याला इतरांच्या बाबतीतही द्वेषरहित बनायचे आहे. आपल्या मनामध्ये कोणाप्रती द्वेष का येतो? कारण जर कोणी आपल्यापेक्षा उत्कृष्ट असेल किंवा कोणी आपल्याला काही टोमणे मारत असेल तर. सर्वच प्राण्यांमध्ये अशा प्रकारचा द्वेषभाव असतो. कोणामध्ये कमी तर कोणामध्ये जास्त प्रमाणात असतो, एवढंच. परंतु जे भगवान श्रीकृष्णांचे भक्त असतात ते द्वेषरहित असतात, कारण त्यांना माहीत असतं की भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञा शक्तिशाली आहेत. भगवंतांच्या भीतीने वायू वाहतो, सूर्य चंद्र वेळेवर उदय होतात आणि अस्त पावतात. भगवंतांच्या भयाने सर्व देवी देवता त्यांचे कार्य योग्य प्रकारे करतात. भगवंतांच्या इच्छाही सर्वांपेक्षा उत्कृष्ट आहेत आणि म्हणून आपण भगवंतांनी दिलेल्या आदेशांचे म्हणजेच भगवद्गीतेचे पालन केले पाहिजे. भगवद्गीता सर्व वेदांचे सार आहे. प्रेक्षक हो, भगवान श्रीकृष्णांना माहीत होते की कलियुगातील मनुष्य 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, महाभारत, रामायण हे सर्व कधी वाचत बसेल. म्हणून श्रीकृष्णांनी कलियुगातील आपल्यासारख्या मनुष्यांसाठी भगवद्गीता दिलेली आहे, जी सर्व वेदांचे सार आहे. तिचे आपण पालन केले तर आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. प्रेक्षक हो, आपले शास्त्र सांगतात की कृष्णांपेक्षा थोर किंवा त्यांच्या बरोबरीचे कोणीही नाही. अगदी ब्रह्मा, शिव आदी देवी देवताही नाही. तर मग त्यांच्या पुढे आपण मनुष्य म्हणून आपली काय पात्रता आहे? म्हणून आपण त्यांच्याशी स्पर्धा करता कामा नये. तरी असे काही भाष्यकार आहेत की ज्यांना भगवद्गीतेबद्दल काहीही माहीत नाही किंवा भगवद्गीतेवर, भगवंतांवर कोणत्याही प्रकारची श्रद्धा नाही. परंतु भगवद्गीता हा महान ग्रंथ असल्यामुळे तिच्यावर भाष्य करण्याचा मोह ते टाळू शकत नाहीत. परंतु त्यांचे हे भाष्य वाचून कोणीही भक्त बनत नाही, अगदी ते स्वतःही भक्त बनू शकत नाहीत. अशा अश्रद्धाळू लोकांच्या भगवद्गीतेवरचे भाष्य आपण कधीही वाचता कामा नये, कारण असे भाष्यकार आणि त्यांना पालन करणारे लोक कधीही सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होत नाहीत. उदाहरणार्थ, 2 मनुष्यांना जर बांधून ठेवले तर ते 2 मनुष्य एकमेकांना मुक्त करू शकतात का? नाही. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो, भगवद्गीतेच्या एका भाष्यामध्ये असे लिहिलेले होते की पुरुषाने जीवाला असे सांगितले. असे का लिहावे? स्वतः वेदव्याध असे लिहितात की श्री भगवान उवाच, अर्जुन उवाच, धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच इत्यादी. म्हणजे भगवद्गीतेमधील सर्व पात्रांनाही नावं आहेत. इथे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले म्हणून भगवान उवाच असे म्हटलं तरी चालेल, परंतु पुरुष उवाच का म्हणावं? म्हणजे स्वतःला भगवान श्रीकृष्णांवर विश्वास तर नाही आणि असे लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात, हे कितपत योग्य आहे? हा तर स्वार्थी भाव झाला ना. आणि यातून अशा तथाकथित तत्त्वज्ञानी लोकांचा भगवंतांप्रतीचा द्वेषच प्रदर्शित होतो. म्हणून श्रील प्रभुपादांनी त्यांच्या भगवद्गीतेला नावही असे दिलेले आहे, भगवद्गीता जशी आहे तशी. इंग्रजीमध्ये भगवद्गीता ॲज इट इज, हिंदीमध्ये भगवद्गीता यथारूप. म्हणजे ज्याप्रमाणे भगवंतांनी गुरुशिष्य परंपरेद्वारे भगवद्गीता दिली, त्यांनी ती सर्वांसमोर मांडली. त्यामध्ये प्रभुपादांनी स्वतःचं मत किंवा इतर कोणतीही भेसळ केलेली नाही. आणि त्यामुळेच भगवंतांचे शुद्ध प्रामाणिक भक्त असलेल्या श्रील प्रभुपादांनी त्यांच्या या भगवद्गीतेद्वारे पूर्ण विश्वामधील लोकांना भक्त बनवलेलं आहे. आणि आजही हजारो लाखो लोक भक्त बनत आहेत. परंतु प्रेक्षक हो, कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु तो त्यासाठी विरोधही करीत नाही. पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो. तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरावर उन्नती करतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखादे वाद्य वाजवायला शिकायचे असेल तर सुरुवातीलाच आपण त्यामध्ये पारंगत होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला सतत अभ्यास करावा लागेल, सराव करावा लागेल. तेव्हा कुठे आपण ते वाद्य वाजवायला शिकू. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये असतो, प्रयत्न करीत असतो, आपल्याकडून चुकाही होतात,
तरीही आपण वारंवार प्रयत्न करीत राहतो. अशा वेळी आपण आपले प्रयत्न कधीही सोडता कामा नये. सुरुवातीला आपल्याला बरेचसे असे लोक भेटतील की जे आपले खच्चीकरीनही करतील. म्हणतील की हे काय तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये भक्ती वगैरे काय करताय. परंतु आपण त्यांचे असे बोलणे ऐकून विचलित व्हायचे नाही. कारण आपण काहीही केले, भक्ती केली किंवा नाही केली तरीही हे लोक बोलणारच आहेत. कारण हे कलियुग आहे. येथे उत्साहित करणारे लोक कमीच आहेत. तसेच चिंताही करायची नाही, तर आपली कर्तव्ये करीत राहायची आहे. उदाहरणार्थ, जेव्हा पितामह भीष्मांनी अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा केली होती तेव्हा कौरव आणि पांडव कोणीही त्या रात्री झोपू शकले नाहीत. परंतु श्रीकृष्णांनी अर्जुन कोठे दिसेना म्हणून त्याचा शोध घेतला तर तो त्याच्या कक्षेमध्ये आरामात झोपलेला दिसला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला विचारले की अरे भीष्मांनी तुला मारण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, तुला याची चिंता वाटत नाही का? तेव्हा अर्जुन उत्तरला की भगवंता, मी माझी सर्व चिंता तुमच्यावर सोडून दिलेली आहे, म्हणून तर तुम्ही जागे आहात आणि मी शांत झोपलेलो आहे. आपल्यालाही असेच बनायचं आहे. आपल्याला आपल्या कर्तव्यांचे पालन करायचे आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाने श्रीकृष्णांप्रती समर्पित होऊन युद्धामध्ये त्याचे युद्ध कौशल्य प्रदर्शित केले, शत्रूंना मारले, परंतु सर्व प्रकारच्या चिंता मात्र त्यांनी भगवंतांवर सोडलेल्या होत्या. आपल्यालाही तसेच करायचे आहे. आणि त्यासाठीच तर आपण भक्तांचा संग केला पाहिजे. प्रामाणिक गुरूंकडून भगवद्गीतेचे उपदेश दृढ श्रद्धेने शिकून घेतले पाहिजे. एखाद्याने एखादी परीक्षा पास होण्यासाठी 4-5 वर्षे अथक परिश्रम केले, परंतु तरीसुद्धा जर तो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही तर लोक त्याची चेष्टा करतात. त्यांनी कितीही कष्ट केले, परिश्रम केले ते पाहत नाहीत, परंतु ते केवळ निकाल पाहतात. कारण हे भौतिक जगत आहे. परंतु आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करीत असतानाही जर भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांचे व्यवस्थितपणे पालन करू शकलो नाही तरी श्रीकृष्ण आपले त्यामागचे कष्ट प्रयत्न बघून प्रसन्न होतात आणि आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी त्यांची कृपा प्रदान करतात आणि त्यामुळे आपण कर्मबंधनातून मुक्त होऊन जातो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण श्रद्धापूर्वक आणि द्वेषरहित होऊन भगवंतांच्या आदेशांचे पालन केले पाहिजे आणि त्यासाठी भक्तांच्या संगात राहिले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांचे उपदेश जसे आहेत तसे स्वीकारूयात. सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होऊन भगवत धामी परत जाऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.